पुरुषाच्या या 5 सवयीकडे कधीच दुर्लक्ष करू नका. हे भविष्यातील मोठ्या संकटाचे संकेत आहेत. नमस्कार मैत्रिणींनो, आयुष्य जगत असताना आपण अनेक नाती जोडतो, अनेक लोकांशी मैत्री करतो, पण जेव्हा आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडण्याची वेळ येते किंवा एखाद्या व्यक्तीसोबत संपूर्ण जीवन व्यतीत करण्याचा आपण मोठा निर्णय घेतो, तेव्हा आपण नेमक्या कोणत्या गोष्टींना प्राधान्य देतो? बहुधा आपण त्यांचं शिक्षण, त्यांचा पगार, तो दिसायला कसा आहे किंवा त्यांचं कुटुंब किती मोठं आणि श्रीमंत आहे याला आपण खूप महत्त्व देतो. नक्कीच व्यवहारी जगाचा विचार करता या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच, पण मैत्रिणींनो, या झगमगाटात आपण एका अशा गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो जी भविष्यात तुमच्या सुखावर सर्वात जास्त परिणाम करते. ती गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीचा स्वभाव आणि त्याच्या लहान लहान सवयी. सुरुवातीच्या काळात या सवयी आपल्याला खूप साध्या, निरागस आणि प्रेमापोटी केलेल्या वाटू शकतात. कधी कधी आपल्याला वाटतं की हा माणूस माझ्यावर इतकं प्रेम करतोय की तो माझ्यासाठी एवढा पॉझिटिव्ह आहे. आपण सावध व्हा. मानसशास्त्र असं सांगतं की ज्या गोष्टीला तुम्ही आज प्रेम समजून दुर्लक्ष करताय, तोच उद्याच्या मोठ्या संकटाचा किंवा वादळाचा संकेत असू शकतो. आजचा हा व्हिडिओ फक्त माहिती देण्यासाठी नाही, तर तुमच्या डोळ्यावरील पडदा दूर करण्यासाठी आहे. जर तुमच्या जोडीदारामध्ये किंवा तुमच्या आयुष्यातील कोणत्याही पुरुषात या सवयी वारंवार दिसत असतील, तर ही वेळ आहे थांबून गांभीर्याने विचार करण्याची. कारण या सवयी भविष्यात तुमच्या आयुष्याचं सोनं नाही तर राख करू शकतात. चला तर मग वेळ न घालवता आपण त्यातील सर्वात पहिल्या आणि अत्यंत महत्त्वाच्या सवयीबद्दल बोलूया. पहिली घातक सवय, अतिशय जास्त नियंत्रण ठेवणे. नात्याच्या सुरुवातीला जेव्हा एखादा पुरुष तुम्हाला खूप प्रश्न विचारतो, तेव्हा आपल्याला त्याचं कौतुक वाटतं. कुठे चाललीस? कुणासोबत बोलतेस? हा ड्रेस नको घालू, तो जास्त चांगला दिसेल. असं जेव्हा तो म्हणतो, तेव्हा आपल्याला वाटतं की आपली कोणीतरी खूप काळजी करणार आहे. पण मैत्रिणींनो, काळजी आणि नियंत्रण यात एक पुसटशी पण अत्यंत महत्त्वाची रेषा असते. जेव्हा ही विचारपूस हळूहळू सक्तीमध्ये बदलायला लागते, तेव्हा समजावे की हे अतिशय घातक नियंत्रणाचे लक्षण आहे. तो ठरवायला लागतो की तुम्ही तुमच्या आईवडिलांशी किती वेळ बोलायचं, तुमचे मित्र कोण असावे आणि तुमच्या फोनचा पासवर्ड त्याच्याकडेच असावा. अशी तो सक्ती करतो. हे केवळ प्रेम नाही, तर समोरच्या व्यक्तीला आपल्या मुठीत ठेवण्याची एक मानसिक विकृती आहे. मानसशास्त्र सांगतं की ज्या माणसाला नियंत्रणाची भूक असते, तो सुरुवातीला तुमचं स्वातंत्र्य हिरावून घेतो आणि नंतर तुमची निर्णय क्षमता पूर्णपणे संपून टाकतो. जो माणूस आज तुमच्या साध्या साध्या आवडीनिवडीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतोय, तो भविष्यात तुमच्या संपूर्ण अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभं करेल. तुम्ही फक्त त्याच्या हातातील एक बाहुली बनून राहाल. आता विचार करा, जर तुम्ही त्याच्या एखाद्या चुकीच्या गोष्टीला नाही म्हटलं किंवा त्याला विरोध केलात आणि समोरच्या व्यक्तीचा तोल अचानक गेला, तर हे नियंत्रण फक्त वागण्यापुरतं मर्यादित राहत नाही, तर जेव्हा तुम्ही त्याच्या या नियंत्रणाला विरोध करता, तेव्हा अशा व्यक्तीचं एक अत्यंत भयानक रूप समोर येतं, ज्याबद्दल विचार करतानाही अंगावर काटा येतो. चला तर मग आता वळूया दुसऱ्या सवयीकडे, जी तुमच्या सुरक्षिततेशी जोडलेली आहे. दुसरी घातक सवय, राग अनावर होणे आणि हिंसक वृत्ती. नियंत्रणाची सवय असणाऱ्या व्यक्तीमध्ये अनेकदा अनियंत्रित राग हा स्वभाव दोष दडलेला असतो. रागाच्या भरात ओरडणे हे कदाचित काही जणांना सामान्य वाटेल, पण जेव्हा हा राग वस्तू फेकण्यापर्यंत, भिंतीवर हात मारण्यापर्यंत किंवा स्वतःला इजा करून घेण्यापर्यंत पोहोचतो, तेव्हा ते धोक्याचं रेड सिग्नल आहे. अशा पुरुषाकडून आपण वारंवार ऐकतो की मला खूप राग येतो, पण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, किंवा तुझ्या या वागण्यामुळे माझा तोल सुटला, एरवी मी असा नाहीये. मैत्रिणींनो, हे वाक्य म्हणजे तुम्हाला मानसिक जाळ्यात अडकवण्याचा एक सापळा आहे. हिंसक वृत्ती कधीही एका रात्रीत तयार होत नाही. तिची मुळं अशा लहान लहान प्रसंगात दडलेली असतात. जो व्यक्ती स्वतःच्या भावनावर आणि स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवू शकत नाही, तो तुम्हाला कधीच सुरक्षित आयुष्य देऊ शकणार नाही. आज तो वस्तू फोडतोय, उद्या कदाचित तो तुमच्यावर हात उचलू शकतो. रागीट स्वभाव असणारी व्यक्ती नंतर रडून, माफी मागून तुम्हाला पुन्हा भावनिक बंधनात अडकवते, पण त्याचा तो मूळ स्वभाव कधीच बदलत नाही. पण मैत्रिणींनो, हा राग आणि हे नियंत्रण एका मोठ्या रहस्याचा केवळ एक छोटा भाग आहे. या व्यक्तीच्या मनात अजून एक असा चेहरा दडलेला असतो, जो तुम्हाला सुरुवातीला कधीच कळणार नाही. हा सस्पेन्स तेव्हा उलगडतो जेव्हा तुम्ही त्याच्या आयुष्यातील इतर घटकांकडे लक्ष देता. तुम्हाला वाटेल की तो फक्त तुमच्यासाठी असा आहे, पण खरं वास्तव त्याहूनही भयानक असू शकतं, जे तुमच्या नात्याला आतून पोखरून टाकेल. आता आपण अशा एका तिसऱ्या सवयीबद्दल बोलणार आहोत,
जो तुम्हाला भावनिकरित्या इतकं कमकुवत करतो की तुम्हाला स्वतःचीच लाज वाटायला लागेल. तिसरी घातक सवय, नेहमी स्वतःला पीडित किंवा विक्टिम दाखवणे. काही पुरुष असे असतात की ज्यांच्या आयुष्यात जे काही वाईट घडतं त्याला ते नेहमी दुसऱ्याला जबाबदार धरतात. हा स्वभाव ओळखणं खूप महत्वाचं आहे. समजा त्याची नोकरी गेली तर तो म्हणेल बॉस वाईट होता. त्याचं जुनं नातं तुटलं तर तो म्हणेल ती मुलगी धोकेबाज होती. आणि समजा आज तो तुमच्यावर प्रचंड ओरडला तर तो म्हणेल की तुम्ही त्याला तसं वागायला प्रवृत्त केलं. अशा व्यक्ती कधीच स्वतःची चूक मान्य करत नाहीत. जेव्हा एखादा माणूस स्वतःला सतत विक्टिम किंवा पीडित दाखवतो तेव्हा तो प्रत्यक्षपणे तुमच्यावर एक मानसिक दडपण आणत असतो. तुम्हाला असं वाटायला लागतं की बिचारा, याच्यासोबत जगाने खूप अन्याय केलाय, आता मीच याची काळजी घेतली पाहिजे. आणि याच भावनेचा फायदा घेऊन तो तुमच्याकडे त्याच्या सर्व चुकीच्या गोष्टी मान्य करून घेतो. अशा व्यक्तीसोबत आयुष्य व्यतीत करणं म्हणजे आयुष्यभर त्याच्या चुकांची ओझी स्वतःच्या खांद्यावर वाहण्यासारखं आहे. जो माणूस आपली चूक मान्य करायलाच तयार नाही तो ती सुधारण्याचा प्रयत्न कधीच करणार नाही. स्वतःला बिचारा समजणारा हा माणूस इतरांचा, विशेषतः स्त्रियांचा सन्मान कसा करतो हे पाहणं तर त्याहूनही जास्त धक्कादायक असू शकतं. हीच ती चौथी गोष्ट आहे ज्याकडे तुम्हाला बारकाईने लक्ष द्यायचे आहे. चौथी घातक सवय, महिलांबद्दलचा अनादर करणे. एखादी व्यक्ती तुमच्याशी कशी वागते यापेक्षा ती जगाशी कशी वागते यावरून तिचं खरं चारित्र्य समजतं. तो तुमच्याशी कदाचित खूप गोड बोलत असेल, तुम्हाला महागडे गिफ्ट्स देत असेल, पण त्याच्या इतर महिलांशी असलेला व्यवहार तुम्ही कधी पाहिलाय का? तो त्याच्या आईशी कसा बोलतो? घराबाहेर, हॉटेलमधील वेटर्सशी किंवा रस्त्यावरच्या अनोळखी स्त्रीकडे पाहताना त्याच्या नजरेत आणि शब्दात सन्मान आहे का हे नीट नोटीस करा. जर एखाद्या पुरुषाच्या मनात स्त्रियांबद्दल मुळातच आदर नसेल आणि तो त्यांना केवळ स्वतःच्या सोयीनुसार वापरण्याची वस्तू समजत असेल तर आज ना उद्या तुमच्या बाबतीतही तो तसंच वागणार आहे. सुरुवातीचा आकर्षणाचा काळ संपला की अशा पुरुषांची खरी वृत्ती उघडी पडते. ज्या व्यक्तीच्या संस्कारात स्त्रियांचा सन्मान नाही तो तुम्हाला कधीच बरोबरीचा दर्जा देणार नाही. त्यामुळे केवळ तुमच्याशी गोड बोलतोय म्हणून भाळू नका, कारण त्याचं जगाशी आणि विशेषतः स्त्रियांशी असलेलं वागणं हे त्याच्या भविष्यातील वागण्याचा आरसा असतं. आदर आणि संयमानंतर नात्याचा जो सर्वात मोठा आधारस्तंभ असतो तो म्हणजे विश्वास. आणि जर या विश्वासाला तडे गेलेले असतील तर त्या नात्याचं भवितव्य काय असेल? म्हणूनच आता आपण 5व्या सवयीबद्दल बोलणार आहोत जी सर्वात जास्त घातक आहे. 5वी घातक सवय, सतत खोटं बोलणे आणि गोष्टी लपवणे. विश्वास हा कोणत्याही नात्याचा प्राण असतो हे आपण सर्वच जाणतो, पण जर तुमचा जोडीदार लहान लहान आणि बिनकामाच्या गोष्टीवरून सतत खोटं बोलत असेल तर समजावे की नात्याचा पायाच पोकळ आहे. तो कुठे आहे, कोणाला भेटतोय किंवा त्याचे आर्थिक व्यवहार काय आहेत याबद्दल जर तो स्पष्ट नसेल तर हे नातं फार काळ टिकणार नाही. अनेकदा आपण अरे ते छोटं खोटं होतं त्याने काय फरक पडतो असं म्हणून सोडून देतो. पण मैत्रिणींनो, खोटं बोलण्याची ही सवय कालांतराने एका मोठ्या फसवणुकीत बदलते ज्याला सत्याची किंमत नाही तर तुमच्या भावनांची किंमत कधीच ठेवणार नाही. अशा व्यक्तीसोबत राहताना तुम्हाला प्रत्येक क्षणी एखाद्या गुप्त हेरासारखं राहावं लागेल. तुम्हाला सतत संशय येईल, त्याचा फोन चेक करावासा वाटेल आणि यामुळे तुमची स्वतःची मानसिक शांती पूर्णपणे नष्ट होईल. पारदर्शकता नसलेलं नातं म्हणजे अंधाऱ्या दरीत चालण्यासारखं आहे. मैत्रिणींनो, आतापर्यंत आपण या 5 घातक सवयी तर सविस्तर समजून घेतल्या, पण तुम्हाला काय वाटतं, खेळ इथे संपतो? मुळीच नाही. खरी भीती आणि खरं दुःख तर या सवयीच्या पलीकडे सुरू होतं. आता एक विचार करा, इतके स्पष्ट रेड फ्लॅग्स दिसत असूनही, समोरची व्यक्ती चुकीची आहे हे माहीत असूनही लोक अशा विषारी नात्यात का अडकून पडतात? एखादी सुशिक्षित, हुशार आणि स्वाभिमानी स्त्री अशा नरक यातना देणाऱ्या नात्यातून बाहेर का पडू शकत नाही? तिला कोणती गोष्ट रोखून धरते? इथेच्या खेळाचा तो काळा अध्याय सुरू होतो जो बाहेरून पाहणाऱ्याला कधीच दिसत नाही. कारण आतापर्यंत आपण ज्या 5 सवयी पाहिल्या त्या तर केवळ वरवरची लक्षणं आहेत. खरी बिमारी आणि खरा धोका तर त्या मानसिक चक्रव्यूहात दडलेला आहे जिथे समोरची व्यक्ती तुमच्या प्रेमाचा वापर करून तुम्हालाच गुलाम बनवते. चला तर मग आता उलगडा करूया त्या भयंकर रहस्याचा जे तुम्हाला या नात्यातून बाहेर पडू देत नाही. जेव्हा या 5 सवयीमुळे नात्यात तणाव निर्माण होतो तेव्हा समोरची व्यक्ती एक विशेष पद्धतीचा मानसिक खेळ खेळते.
ज्याला सायकोलॉजीमध्ये गॅस लाइटिंग म्हणतात. जेव्हा तुम्ही त्याला त्याच्या चुकीची जाणीव करून देता तेव्हा तो इतक्या ठामपणे खोटं बोलतो की तुम्हाला स्वतःच्या आठवणीवर शंका यायला लागते. तो म्हणेल तू विसरली असशील, मी असं कधीच बोललो नाही. किंवा तू विचारी कमी आणि संशयी जास्त झालीयस, तुला डॉक्टरची गरज आहे. यामुळे होतं असं की तुमचं मानसिक खच्चीकरण व्हायला सुरुवात होते. तुम्ही बरोबर असूनही स्वतःलाच वेड समजायला लागता. हा मेंटल टॉर्चर हळूहळू तुम्हाला आतून पोकळ बनवतो. हा खेळ ओळखायला शिका, कारण हा तुम्हाला मानसिक रुग्ण बनवू शकतो. या खेळासोबतच अजून एक गोष्ट आपल्याला अडकून ठेवते, ती म्हणजे मी त्याला सुधारेन ही आपली खोटी आशा. अनेक स्त्रियांना असं वाटतं की त्यांचं आयुष्य आधी खूप खराब होतं, त्याला कोणी समजून घेतलं नाही, आता माझ्या प्रेमाने मी त्याला नक्की सुधारेन. मैत्रिणींनो, हे वाक्य मनात करून ठेवा. तुम्ही कोणाचेही सुधारगृह नाही आहात. एखादी व्यक्ती तेव्हाच बदलते जेव्हा तिला स्वतःला मनापासून वाटतं की आपण चुकतोय. जो माणूस स्वतःला परफेक्ट समजत असेल तर तुमचं संपूर्ण आयुष्य त्याला सुधारण्याच्या नादात संपून जाईल, पण तो माणूस बदलणार नाही. स्वतःच्या आयुष्याची आणि स्वप्नांची आहुती देऊन कुणाला सुधारायचा प्रयत्न करणं म्हणजे स्वतःला जाळून घेण्यासारखं आहे. यात भर पडते ती सामाजिक दबावाची. लोक काय म्हणतील किंवा लग्नानंतर असं थोडंफार चालतंच, हा विचार करून अनेक जण आयुष्यभर छळ सोसत राहतात. पण विचार करा, समाजाची ही 4 वाक्य तुमच्या रोजच्या मरणापेक्षा मोठी आहेत का? समाज फक्त तुमच्या लग्नाचे फोटो बघायला येतो. तुमच्या घरात चालणारा रोजचा संघर्ष आणि तुमचे अश्रू पुसायला कुणीही येत नाही. तुमचं मानसिक आरोग्य आणि तुमचा स्वाभिमान ही तुमची पहिली जबाबदारी आहे. चुकीच्या माणसासोबत राहून दररोज थोडं थोडं मरण्यापेक्षा सन्मानाने वेगळं होणं हे 1000 पटीने चांगलं आहे. तुमची किंमत कुणाच्या तरी चुकीच्या वागण्यावरून ठरू देऊ नका. मग आता या सगळ्यातून बाहेर कसं पडायचं, यावर एकच ठोस उपाय आहे, आणि तो म्हणजे आपल्या स्वतःच्या बाउंड्रीज म्हणजे सीमारेषा ठरवणे. नात्याच्या सुरुवातीलाच तुमच्या मर्यादा स्पष्ट करा. समोरच्या व्यक्तीला हे स्पष्टपणे माहीत असावं की तुम्ही काय सहन करणार आहात आणि काय नाही. मी खोटं बोलणं सहन करणार नाही, माझ्या स्वातंत्र्यावर गदा आलेली मला चालणार नाही, किंवा कोणत्याही प्रकारची हिंसा हा नात्याचा शेवट असेल, हे ठामपणे सांगण्याची हिंमत ठेवा. जर समोरची व्यक्ती या सीमारेषा वारंवार ओलांडत असेल तर तिथून बाहेर पडण्याचा धाडसी निर्णय घ्या. तुमचं आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते अशा लोकांसाठी वाया घालवण्यासाठी नाहीये जे तुमची किंमत जाणत नाहीत. मैत्रिणींनो, शेवटी एकच लक्षात ठेवा, हे आयुष्य पुन्हा मिळणार नाही. कुणा एका व्यक्तीच्या चुकीच्या सवयीमुळे किंवा त्याच्या मानसिक विकृतीमुळे